नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू। प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये नंदिनी खूप रडत असते, कारण तिच्याकडे जो पुरावा होता दीपकचा त्यानेच पलटी मारल्यामुळे नंदिनी तोंडावरच पडली आहे। बिचारीची चुकी नसताना सुद्धा विक्रम तिचा खूप अपमान करताना दिसत आहे। आणि त्यातच आता रम्या ही नंदिनीला असं म्हणत आहे की नंदिनी, तू एक अट मान्य केली होती ना, की तू जर पुरावा शोधून नाही आणला तर तुला ह्या घरातून मी कायमचं पाठवून देणार आहे, तुझी पाठवणी करणार आहे। तर मग आता ती वेळ आली आहे, कारण तुला पूर्ण 24 तास दिले होते पुरावा शोधायला, पण तू पुरावा काही शोधलेला नाही आणि त्यामुळेच आता तुला हे घर सोडून जावं लागणार आहे। त्यावर काव्या म्हणते की रम्या, तू स्वतःला समजतेस काय? माझी ताई इथून कुठेही जाणार नाही आणि तिने काहीही केलेलं नाही। उगाच विनाकारण तुम्ही तिच्यावर आरोप करू नका। मग आता नंदिनी म्हणू लागते की हां, मी दिलेला शब्द पाळते, त्यामुळे हे घर सोडून जायला मी तयार आहे। पण असं समजू नका की माझी चुकी आहे म्हणून मी झुकते आणि त्याच्यामुळेच मी हे घर सोडून चालली आहे। मी जे बोललेली होती ते मी सिद्ध नाही करू शकले, पण जी अट मी मान्य केली होती ती तर आता मी पूर्ण करणारच। असं म्हणून नंदिनीचं ठरतं की ते आता घर सोडून जाणार। तेव्हाच मात्र मानिनी, जीवा, पार्थ, काव्यांना खूप मोठा धक्का बसतो। ते सगळेजण एकमेकांकडे पाहू लागतात, कारण विक्रम काहीच म्हणत नसतं तर मानिनी लगेचच म्हणते की काय चाललंय काय ह्या घरामध्ये? नंदिनी, तुझी काही चुकी नाहीये, नसेलही तुझ्याकडे पुरावा, नाही दाखवू शकली तू पुरावा, त्याचा अर्थ असा नाही होत की लगेचच तू हे घर सोडून जायला पाहिजे। अशी काही तू एवढी मोठी चुकी केलेली नाहीयेस नंदिनी, त्यामुळे प्लीज हे घर सोडून जाऊ नको। पण नंदिनी म्हणते की नाही आई, माझ्याकडून जर शब्द बोलल्याच गेला आहे आणि जर मी पुरावा दाखवला नाहीये तर रम्याचं म्हणणं बरोबर आहे, तिला केलेलं चॅलेंज मी पूर्ण नाही करू शकले, म्हणूनच हे घर सोडून मी जाणार आहे। मग आता सगळेजण खूपच आश्चर्यचकित झालेले असतात, तर विक्रम आता त्यांच्या बहिणीची बाजू सोडायलाच तयार नाहीये, कारण ही वसू आता नाटक करत म्हणते की अरे पोरांनो, नका रे माझ्यावर आरोप करू, मी काहीही केलेलं नाहीये, कुठेतरी मी कमी पडली माझ्या भाच्यानं जीव लावण्यात, म्हणूनच ते सुद्धा नंदिनीच्या बाजूने बोलताय। लगेच रम्या म्हणते की मामा, अहो माझे बाबा नाहीयेत, माझ्या आईचा नवरा नाहीये, म्हणून आमची बाजू पडते आहे आणि म्हणूनच आम्हाला कोणी आमच्यावर आरोप करेल आणि आम्ही ऐकून घ्यायचं का? वसू म्हणते की माझ्यावर असे आरोप करू नका रे। तेव्हा आता लगेचच इकडे नंदिनी म्हणू लागते की तुमच्यावर आरोप नाही करत आहोत आम्ही। तर आता लगेचच काव्य म्हणू लागते की वसू आत्या, आता तुम्ही चांगुलपणाचा आव आणू नका, तुम्हाला चांगलंच ओळखतो आम्ही, लग्न झाल्यापासून एकदाही तुम्ही आमच्याशी चांगलं वागलेलेच नाही आहात, त्यामुळे कशावरून तुमची खात्री कोण घेईल? तुम्ही आमच्याशी चांगलंच वागत नाहीये, तेव्हा आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा? आणि माझी ताई कधीही खोटं बोलत नाही। तेव्हा लगेचच विक्रम हे खूपच आता जोरात ओरडतात की शांत बसा, घरातलं वातावरण बिघडवू नका, हे त्याच्यावर सुटतंय, तो त्याच्यावर सुटते, काय चाललंय काय या घरामध्ये? मला हे बिलकुल सहन होणार नाही। मग आता मानिनी म्हणू लागतं की तुम्हाला हे चालणार आहे का? नंदिनी आणि काव्या आता हे घर सोडून गेल्या तर? कारण नंदिनी घर सोडून जाते म्हटल्यावर काव्या म्हणते की जर माझ्या ताईला तुम्ही जर असं घर सोडून जाण्याची भाषा करत असाल तर मी सुद्धा हे घर सोडून जाणार आहे। त्यामुळे पार्थ आणि जीवाला मोठा धक्काच बसलेला असतो। मग मानिनी लगेच विक्रमला म्हणतात की तुम्हाला अजूनही तुमच्या बहिणीचीच बाजू योग्य वाटते का? अहो आपल्या दोन्ही सुन्या घर सोडून जाणार आहे, तुम्हाला हे पटतंय का? तेव्हा विक्रम म्हणतात की हे बघा, ह्या घराचा मुख्य प्रमुख कर्तबगार माणूस म्हणून माझ्याकडे जर बघत असाल ना, तर माझा शब्द आहे की ह्या घरातून कोणीही घर सोडून जायचं नाही, कोणी या घरातून बाहेर जाणार नाही। फक्त आपण ज्या फालतू गोष्टींवरून घरात तमाशे करत आहोत ना, ते आता कुठेतरी थांबलं पाहिजे, सोडून द्या हा विषय, आणि असं समजायचं की असा विषय आपल्या घरात आलाच नव्हता, असं म्हणून हा विषय इथेच बंद, असं ते म्हणायला लागतात। त्याच वेळेला नंदिनी म्हणते की बाबा एकदा प्लीज ऐकून घ्या। तेव्हा विक्रम म्हणतात की नंदिनी सॉरी, मला आजपासून बाबा म्हणायचं नाही, तुझा बाबा मी नाहीये आणि मी सुद्धा तुला आता आजपासून मुलगी मानणार नाहीये, तुझं आणि माझं नातं संपलं। असं म्हटल्यावर नंदिनी खूप रडू लागते, तिला खूप वाईट वाटत असतं की आजपासून विक्रमचं आणि नंदिनीचं नातं तुटणार आहे। पण आता ती तरीसुद्धा सांगायला लागते की हे बघा, मला माहीत आहे की मी पुरावा शोधण्यामध्ये कुठेतरी कमी पडले, माझ्याकडे पुरावा नाहीये, पण प्लीज मला समजून घ्या, वसू आत्यांबद्दल मी एक शब्दसुद्धा खोटं बोललेली नाहीये, प्लीज बाबा, असं म्हणून आता ती परत रिक्वेस्ट करायला लागते। पण विक्रम आता रागानेच रूममध्ये निघून जातात। तर त्यांच्या मागे मानिनी सुद्धा त्यांच्या रूममध्ये जाते आणि मग आता ती विक्रमला मानिनी म्हणू लागतात की काय हो, तुम्ही असं अचानक रूममध्ये का निघून आलात? तुम्हाला समजत नाहीये का त्या नंदिनीची चुकी नाहीये ते? अहो तुम्ही तिला ओळखलंच नाहीये का अजून? 1 महिना झाला त्यांच्या लग्नाला, ती आत्तापर्यंत कोणतंच नातं हे
कोणाला म्हणजे कोणालाच तिने दुखवलेलं नाहीये आणि प्रत्येक नात्यामध्ये तिने मिळून मिसळून राहण्याचंच ठरवलेलं होतं. तरी सुद्धा तुम्हाला तिच्यावर विश्वास नाहीये का? मग आता लगेचच विक्रम म्हणतात की ती सुद्धा माझी बहीण आहे मानिनी, आणि माझ्या बहिणीला मी नंदिनीपेक्षा जास्त ओळखतो. नंदिनी घरात येण्या अगोदर मागचे सगळं आयुष्य हे वसूसोबत मी घालवलेलं आहे. त्यामुळे मानिनी, तुला जितकंच नंदिनीची बाजू योग्य वाटते ना, तितकंच मला सुद्धा वसूची बाजू योग्य वाटते की तिच्यावर विनाकारण आळ लावला जातोय. ती अशा थराला जाईल. माझी बहीण, अगं मी तिला चांगलं ओळखतो मानिनी, हे सगळं नंदिनीचं नाटक आहे. त्याच वेळेला मानिनी म्हणतात की नाही विक्रम, तुम्ही कुठेतरी चुकताय. अहो, ज्या मुलीने आपल्याला आईवडील मानलं, घरात कोणालाही दुखवू नये म्हणून स्वतःला त्रास करून घेतला, कितीही वेळा तिला राग आला तरी तिने तो संयम ठेवला, कधी वादविवाद केला नाही, आणि अशाच नंदिनीची तुम्ही हीच पारख केली का? तेव्हा आता लगेच विक्रम तिला म्हणतात की तू मला वकीलगिरी शिकवू नकोस. मानिनी म्हणते मी वकिली शिकवायला रिकामीच नाहीये, पण तुम्ही का नंदिनीची बाजू घेत नाही आहात? अहो, तुम्ही आतापर्यंत तिला ओळखलंच नाहीये का? आणि नातं तोडण्याची भाषा करते तिच्याबरोबर. एकदा तिच्या बाजूने विचार करून बघा ना. मग आता तुम्हीच मला सांगा की वसू आत्या काल काय बोलल्या होत्या की त्या डॉक्टरकडे चाललेल्या आहेत. मग अचानक त्या गायब कशा झाल्या? त्या डॉक्टरांकडे न जाता त्या दीपककडे गेल्या होत्या पोलीस स्टेशनला. एवढंच काय, तर जेव्हा नंदिनीने पिहूला विचारलं की तुझ्या मनात कसली भीती भरली, तेव्हा तिने चित्र काढलं होतं आणि ते वसू आत्यांचं चित्र होतं. अजून काय सांगायचं आहे तुम्हाला? मग विक्रम म्हणतात की याचा अर्थ असा नाही होत ना मानिनी की वसू आत्याने म्हणजेच माझ्या बहिणीने लग्न मंडपातून त्या नंदिनीला किडनॅप केलं. अगं असं का करेल ती? त्यावेळेला मानिनी म्हणतात की करू शकताय त्या. अहो, लग्न झाल्यापासून तुम्ही बघताय का, ह्या दोघी पोरांच्या त्या इतक्या मागे लागलेल्या आहेत, प्रत्येक वेळेला टोमणे देतात, हसून त्यांची जिरवण्याचा प्रयत्न करत असतात. याला काय म्हणतात? कुठेतरी त्या कुरापत काढण्याचा प्रयत्नच करत असतात आणि ह्या दोघी मुली काहीही बोलत नाही. मग असं का करते त्यांचं लग्न झाल्यापासून? त्यांना काय त्रास होतो नंदिनीचा? असं आता मानिनी विक्रमला बोलू लागते. पण विक्रम त्यांच्या बहिणीची बाजू सोडायला तयारच नाहीये. ते सुद्धा म्हणतात की हे बघ मानिनी, मला जास्त तू विचार करायला लावू नकोस, आणि माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या वसूवरती, त्यामुळे माझं मत कधीही बदलणार नाही. म्हणूनच आता मानिनी रागानेच रूममधून बाहेर निघून जातात. तर आता नंदिनी आणि जीवा सुद्धा रूममध्ये असतात. नंदिनी खूप रडत असते, कारण आज ती हरलेली आहे असं तिला वाटू लागतं. आणि मग जीवा तिला म्हणत असतो की प्लीज ना नंदिनी, असं रडू नकोस ना. नंदिनी म्हणते की मी खूप मोठी चुकी केली, कारण तुम्ही मला चांगलं म्हणाला होत्या की तू एकटी नाही तर मी सुद्धा तुझा लढा लढायला एकटा मी येऊ शकतो, पण मी तेव्हा तुम्हाला नाकारलं. कदाचित आज तुम्ही माझ्या सोबत असतात ना, तर घरच्यांना पुरावा तरी दाखवू शकले असते, तुमच्यावर तरी घरच्यांनी विश्वास ठेवला असता. पण मी हे काय करून बसले, मी एकटी गेली माझा लढा लढायला, पण आज माझ्यावर विश्वास ठेवायला कोणीच नाहीये. आणि मग ती रडायला लागते. जीवाला खूपच वाईट वाटत असतं. जीवा म्हणतो की नंदिनी, असं काही नाहीये ग, तू नको ना इतकं मनाला लावून घेऊस. माझा आहे ना तुझ्यावर विश्वास, मी कुठे तुझी बाजू सोडली. मी तुझ्याच बाजूने राहणार आहे नंदिनी, कारण 1 महिन्यात मी तुला ओळखलंय की तू कधी कोणाच्या वाईटाचा विचार करत नाहीस. तू नेहमी प्रत्येकाचं मन जपत आले आहे, कोणाचं दुःख तुला सहन सुद्धा होत नाही, आणि अशी मुलगी इतक्या खालच्या थराला जाणारच नाही याच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे नंदिनी. त्यामुळे हे बघ, आज जरी तू चूक केली की तू मला सोबत घेऊन गेली नाहीस, पण याच्या पुढे मी तुझ्या कायम सोबत राहणार आहे, आणि तुला सिद्ध करून दाखवायला मी सुद्धा तयार आहे नंदिनी. तुला न्याय मिळवून द्यायचा आहे ना, मग माझा सुद्धा सपोर्ट आहेच तुला. तेव्हा नंदिनीला खूप बरं वाटत असतं, कारण आज एकटं असलेल्या नंदिनीला जीवाने सपोर्ट केलेला आहे, आणि जीवा एक प्रकारे तिला खूप असं मदतीला धावून आल्यासारखं तिला वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, आता दुसरीकडे असं इकडे ही काव्या खूप रडत असते त्यांच्या रूममध्ये, आणि पार्थसुद्धा आता काव्याला समजावू लागतो. तर आता काव्याची अशी अवस्था होते की बोलता बोलता तिला जोराचा ठसका लागतो, आणि एकदमच आता ती कसं तरीच करायला लागते. त्याच वेळेला पार्थ तिला पटकन पकडतो आणि म्हणतो की काय होते काव्य तुला? तो आता तिची पाठ चोळू लागतो, कारण तिला खूप असं जोरात जोरात खोकला येत असतो, आणि पार्थ तिची पाठ चोळू लागतो. मग आता तिची पाठ चोळत असताना ती एकदम आता पार्थकडे पाहते, आणि तिला वेगळंच फील होतं, कारण तिला आता जीवा म्हणजे पार्थचा स्पर्श झालेला असतो, आणि तिला वेगळंच वाटत असतं. तर लगेचच त्यांनी आता इथे म्युझिक प्ले केले, दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले आहेत. आणि त्यानंतर आता पार्थ काव्याला म्हणतो की हे बघ, जशी ती तुझी बहीण आहे ना, तसं मी सुद्धा नंदिनीला माझी बहीणच मानलेलं आहे, आणि ह्या बहिणीसाठी आपण तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न तर करणारच आहोत काव्या. मी आहे तुझ्यासोबत, तू बिलकुल टेन्शन घ्यायचं नाहीयेस, आणि आपण दोघंही मिळून तिला त्या सिद्ध करण्यापर्यंत पोहोचवायचं आहे. दीपक का खोटं बोलला हे माहिती नाहीये, पण नंदिनीच खरी आहे हे आपल्याला माहिती आहे. पण बाबांच्या मनात वसू आत्यांबद्दल खूप प्रेम आहे, आणि त्याच्यामुळेच आपल्याला आता एकतरी पुरावा बाबांना दाखवल्याशिवाय त्यांचा विश्वास बसणार नाही, आणि तो पुरावा आपण लवकरात लवकर शोधून आणणारच आहोत.
असं सुद्धा पार्थ आता काव्याला सांगू लागतो. तर दुसरीकडे नंदिनी आता जीवाला म्हणत असते की अहो मी खरंच तुम्हाला सांगते, मी दीपकला जेलमध्ये जाऊन त्याच्याशी भेटली, त्याला बोलली की तुला माझ्या घरच्यांसमोर स्टेटमेंट द्यायचं आहे, तेव्हा तो हो म्हणाला. आणि वरतून त्याने मला हे सत्य पण सांगून दिलं की इथे वसू आत्या आल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की तू नंदिनीच्या विरोधात जा, तुला बदला घ्यायचा असेल ना नंदिनीचा, तर ही संधी आहे, तू नंदिनीच्या विरोधात नंदिनीच्या विरोधात जा आणि बदला पूर्ण कर, कारण ती तुझ्याशी लग्न करू शकली नाही आणि तुझं आयुष्य खरंच तिने खराब केले. त्यामुळे वसुंधरानेच दीपकला शिकवलं होतं असं त्याने मला स्वतः सांगितलं आणि म्हणाला की मी तुला सपोर्ट करेल, कारण मला तर नवीन आयुष्य जगायचं आहे. त्यामुळे तुम्हाला एका अटीवरती इथून स्टेटमेंट द्यायला सांग, ते म्हणजे असं की तुम्हाला जेलमधून बाहेर काढ, माझी केस मागे घ्यायला मदत कर. आणि म्हणूनच जीवा मी तुम्हाला सांगते की तो इतका माझ्याशी विश्वास बसेल असं बोलत होता ना, म्हणूनच दीपकसाठी मी ठरवलं की याला एक संधी द्यायला काय हरकत आहे. म्हणूनच मी मागचा पुढचा विचार न करता ठरवलं की आता ॲडव्होकेट सरांना फोन करून याला जामिनावर याची सुटका करायची, कारण मला त्याला आपल्या घरी आणायचं होतं ना स्टेटमेंट द्यायला. आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला खरंच असं वाटत होतं की तो सुधारणार आहे, त्याला एक संधी द्यायला हवी आहे. तर जेव्हा माझी चुकी झाली की मी खूप मोठं माझं स्वतःलाच खड्ड्यात पाडून घेतलं दीपकवरती विश्वास ठेवून, आणि आज तर माझ्या घरच्यांसमोर पण माझाच अपमान झालेला आहे. त्यामुळे जेव्हा परत तिला सांगतो की हे बघ नंदिनी, अगं एकदा तुझ्याकडे पुरावा नाही आला म्हणून विश्वास तुटला असं नाही आहे ना, मी तुला सपोर्ट करणार आहे. आपण दोघंही परत एकदा दीपकला भेटणार आहोत आणि मला हे जाणून घ्यायचं आहे की दीपक असं का करतोय ते. तर पुढे आता नंदिनी हे एकटीच रूममध्ये असते, कारण जीवा तिला म्हणतो की आता बस झालं तुझं लेक्चर, चकाचक बाई आता जरा खाऊन घ्या, तुमची अशी अवस्था मला पाहवत नाहीये. जेव्हा मी टेन्शनमध्ये असतो तेव्हा मला जेवायला आणतातच ना तुम्ही. मग नंदिनी म्हणते की नाही हो, मला नाही आहे मूड, आज मी खूप एकटी पडली आणि मला जेवायची सुद्धा इच्छा नाही आहे. पण जीवा म्हणतो की असं नाही, जसं तुम्ही मला माझ्या संकटात मला हेल्प करतात, मला सपोर्ट करतात, तसंच मी सुद्धा तुम्हाला करणार आहे, नाही म्हणायचं नाही. मग आता नंदिनी म्हणते ठीक आहे. मग आता हा जीवा किचनमध्ये गेलेला असतो, तर इकडे वसू आणि रम्या इकडे नंदिनीच्याच रूमकडे येतात. त्यावेळेला नंदिनी नेमकं असं म्हणत असते की माझ्या ह्या दीपकबद्दल यांना कसं काय समजलं हे वसू आत्या आणि रम्याला, मी दीपकला जेलमध्ये जाऊन भेटली हे कसं समजलं, असंच ती विचार करून आता म्हणत असते मनाशीच. तेव्हाच आता वसू आणि रम्या येतात आणि नंदिनीला म्हणतात की नंदिनी, आम्ही सांगतो ना तुला दीपकने अशी पलटी का मारली ना वेळेवर, त्याचं कारण आम्ही तुम्हाला सांगतोय. मग आता त्या सांगायला लागतं. त्यावेळेला नंदिनी म्हणते की वसू आत्या, मी काय म्हणते, आता ना वादळ येणार आहे, कारण ही शांत सोजवळ मुलगी आता तिचं खरं रूप दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही दोघे एकमेकींचा हात घट्ट पकडून ठेवा, नाहीतर आलेल्या वादळाबरोबर अशा कुठेतरी भरकटत जाल. असं म्हटल्यावर वसू आणि रम्याला धक्काच बसतो, कारण नंदिनी आता जीवाचा सपोर्ट तर मिळालाय तिला आणि काव्य आणि पार्थ सुद्धा नंदिनीच्या बाजूने आहे आणि त्यांनी ठरवलंय की आता पुरावा आणल्यावरच तोंड उघडायचं. तेव्हा आता नंदिनी काय पुरावा आणणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.